आम्ही गेलो केदारनाथला. पण सुंदर आहे जागा, म्हणजे छान आहे. केदारनाथला माझ्या बारक्या भावाने घेऊन गेलं तर सगळ्या फॅमिलीला. आलो जाऊन. पण एवढंच की तिथं सगळे वस्तू एवढे महाग आहेत ना, खाणं पिणं सगळंच म्हणजे आपण नाही का फ्रुटी घेतो 10ची 20ची, तिथं 50 आणि 60. आणि डोसा, इडली डोसा तर 190, 160, 170. मग खाण्याचं काही तर तिथं हेच नाही आहे. एक मॅगी आपण 12 रुपयाची मॅगी तिथं 80 रुपयाला प्लेट, एक मॅगीची 80 रुपयाला. काय करू, पण भूक लागली, खाल्लो आम्ही. पण छान आहे केदारनाथचं मंदिर मस्त आहे. आनंद झाला जाऊन बघून. माझ्या बारक्या भावाने येऊन गेलं होतं. पण एवढंच की घोड्यांमुळं त्रास होते येणं जाणं. रस्ते आहेत चांगले पण डेंजरस आहेत रस्ते. ज्यांना जायचं असलं ना खरंच जावा. सुंदर. आणि एवढं मला कळालं की आपल्या महाराष्ट्राचं सगळ्या जागी सगळ्या राज्यात नाव आहे. आम्हाला माणसं विचारलं की कुठून आलं, मी महाराष्ट्र. अरे बापरे, महाराष्ट्राच्या बरोबर तर कोणच नाही आहे. महाराष्ट्राचं लय मोठं नाव आहे. आणि तिकडे सगळे लोक म्हणते महाराष्ट्र से आहे ना, सब पैसे वाले है वो लोग का बराबरी कोई नहीं है. मराठी लोक बहुत अच्छे आहे. पण गर्व वाटलं आपलं महाराष्ट्र म्हणल्यावर गर्व. मला तर लय गर्व वाटलं की अरे वा, चला आपलं महाराष्ट्र इथं. आणि एवढं आहे की सगळे मराठी लोक तिथं जेवढे आम्हाला भेटले सगळे. आम्ही बोलत होतो मराठीत, लगेच मराठीच. अरे तुम्ही मराठी आहे का? हो मराठी. मग आपली भाषा बोलायला काही लाज वाटायला का? आपली तर मराठी तर मराठीच. ते लोक पण मराठी म्हटल्यावरती जरा ते हे वाटत होते की चला हे मराठी लोक आहेत. पण आम्ही ते घेतलो राहायला, स्टँड घेतलो राहायला. तिथं जरा प्रॉब्लेम झालं. एक बादली गरम पाण्याची बादली 150 रुपयाला. स्टँड फक्त 900 200. अरे बाबा 200 तर काहीच नाही, 200 100 तर काहीच नाही तिथं हिशोब. 1000च्याच वर घेतलो राहिलो. आंघोळ्या पण 150 एक बादली 150 रुपयामध्ये. साबण लावायचं नाही, काही नाही, फक्त ओतून घ्यायचं. आहे छान आहे बघितलं पण सुंदर आहे. मला तर लय म्हणजे मराठी माणसं म्हणून मला लय गर्व वाटलं तेव्हा भाषेचे, म्हणजे आपल्या भाषेची. त्या लोकांनाही माहिती आहे मराठी लोक कशी आहेत. सगळे मराठीच लोक होते तिथं आपले. एवढं नाही वाटलं की ते बाहेरचे लोक कुठं होते, सगळे पण मराठी जास्त होते. पण छान वाटलं केदारनाथला जाऊन. माझ्या स्वप्नात पण नव्हतं, पण माझं स्वप्न पूर्ण माझ्या भावाने केलं, बारक्या भावाने. मी विचारही केले नव्हते की मी केदारनाथला जाईल म्हणून, पण गेले. मला आनंद झाला, खरंच आनंद झाला. ज्यांना जायचं जाऊन या. तर खरंच लय सुंदर आहे, छान आहे दिसायला, एकदम मस्त. एकदम असं विसरून जाते तिथे गेल्यावरती सगळ्याच गोष्टी. पण आम्हाला दर्शन नाही भेटलं, गर्दी खूप होती. आणि पण वातावरण चेंज होत राहते की पावसाची भीती वाटते. लोक म्हणतात आप जल्दी जाऊन नीचे पत्थर बित्तर गिर जात आहे. ते पण बरोबर आहे. पण आम्हाला दर्शन नाही, एवढंच नाही भेटलं, दर्शन नाही भेटलं गर्दीमुळं. आणि बाहेरूनच. आणि आमची लहान पोरं होती सगळे, 6 पोरं होती लहान लहान. त्याच्यामुळं आम्हाला लवकर यावं लागलं खाली. पण वरती जायला तर सकाळी 7 वाजता निघालो, संध्याकाळी 7:30 वाजता पोचलो आम्ही वरती. आणि तिकडून निघालो 7 वाजता आणि संध्याकाळी 12 इथं 7:30 वाजता आम्ही खाली पोचलो. आहे रस्ता ठीकठाक, पण पहिल्यापेक्षा बी छानच आहे रस्ता. आहे. चला ओके बाय.